नमस्कार मंडळी. मी प्रशांतलाल उत्तराधिकारी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन शो ज्याचं नाव आहे फ्रॉडकास्ट. फ्रॉडकास्ट जिथे ही फुलं सोडून बाकी सर्व काही रिअल आहे. आणि हा पहिला एपिसोड खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल असावा म्हणून मी आज या ठिकाणी आमंत्रित करतोय एका अशा व्यक्तिमत्वाला की जो आपलं गाव सोडून पुण्याला आलेला आहे. एमपीएससी, यूपीएससी, IAS, IPS, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी अशा अनेक स्पर्धा परीक्षांसाठी ज्यांना आपलं जीवन व्यतीत करणार आहे, देशाच्या कामासाठी ज्यांना आपलं जीवन व्यतीत करणार आहे, तर अशा व्यक्तिमत्वाला मी आज बोलवणार आहे ज्याचं नाव आहे विवेक ISIS. विवेक ISIS, राईट? हा सर. सर धन्यवाद सर मला बोलवल्याबद्दल. सर खूप आभारी आहे मी सर. थँक्यू सर. जय महाराष्ट्र. अर्थातच तुझं खूप खूप स्वागत आहे विवेक. आणि मी माझ्याच सदसद विवेक बुद्धीला स्मरण करून या पॉडकास्टची सुरुवात करतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा तुझं नाव खूप छान आहे विवेक, पण हा टॅग जो तुझू शेवटला दिलाय त्याच्याबद्दल मला जरा सांगशील का रे? सर सर माझं जाऊ द्या, तुम्ही तुमचं सांगा ना. प्रश्नाला उत्तर अधिकार आहे ना सर. प्रश्न बी तुम्ही उत्तर बी तुम्ही जा. असं कस काय सर? झालं? हा सर झालं सर. अरे माझं सोड रे, तू तुझं सांग. विवेक ISIS, हे ISIS चा काय लॉंग फॉर्म आहे तुला माहिती आहे? आणि नेमकं अर्थात हे आहेच काय? हा टॅग दिला तरी कोणी तुला? सर नेमकं म्हणजे सर म्हणजे कसं आहे, ISIS सर ही पद सर मीच दिलंय मला सर ह्याच पदाची नोकरी करायची. आणि मी सर एकदा पेपरला पण वाचलं होतं ह्या संघटना आहे, आणि मला ह्या संघटनेत सर देशासाठी मला सर काम करायचंय. आणि माझी सर लय इच्छा आहे ह्याच पदावर काम करायची. आणि ह्या पदासाठी सर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला इथं आलो. अरे पण असलं पद नाहीयेच कोणतं. अशा पदाची जागाच नाही कुठली. अशी पदं कधी भरतच नाहीयेत. हा, अशी कशी पदाची जागा नाही म्हणजे? नाही सर मला काय माहित नाही. मी सरकारकडे सर मागणी करतोय सर, मला ह्या पदावरच मला काम करायचंय. मी ह्याच्यासाठीच मी सर विनंती करतो. असं कसं म्हणताय सर पद नाही? आहे सर पद, आणि मी ह्याच्यावरच काम करणार आहे. माझं लक्षच ती आहे. अच्छा ठीक आहे, फार इंटरेस्टिंग आहे. बरं मला हे सांग, तू मूळचा आहेस कुठला? आणि या क्षेत्रात येण्याची तुझी इच्छा कशी झाली? सर म्हणजे मी नेमका सर जिल्हा सोलापूर माझा. अच्छा. जिल्हा सोलापूर, तालुका बार्शीवरनं सर मी आलोय. आणि सर मी ऐकलंय ही जी पद मी ज्या पदाविषयी मी बोलतोय ते पद सर लय भयानक पद आहे सर. लय म्हणजे खतरनाक पद आहे सर. भरपूर रिस्पेक्ट वगैरे त्या पदात असते, आणि त्याच्यामुळे मला ह्या पदावर सर काम करायचं देशाच्या हितासाठी सर. आणि सर मला कोणी हित सांगितलं नाही असं कर तसं कर. हे स्वतःच ना आलंय सर. इथनं आत ना आलंय सर. आत ना सर ते नसतंय का सर, ते आलंय सर. त्याच्यामुळे सर मला ह्याच पदावर सर काम करायचं सर. कोणी सांगितलं नाही सर, माझी मीच करणार आहे. बर सर ती जाऊ द्या. मला तुम्ही ही सांगा की तुमचं वय काय, आणि ही असला कामधंदा सोडून दुसरं काय आहे का नाही काम? अरे बाबा, इंटरव्ह्यूवर इथं मी आहे. क्वेश्चन मी करणार तुला. तू का क्वेश्चन करतोयस रे मला? याच्या अगोदर कधी इंटरव्ह्यू दिला नाहीये का असा? इंटरव्ह्यू सर 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 पर्सनल जाऊ नका बरं का असलं. अरे बाबा, 2 वर्ष झाले सर. एका पण खात्याची प्री निघा नाही. तुम्ही इंटरव्ह्यूच कचरा काढलंय सर. सर असले सर. रडू नको रे बाबा. सर इंटरव्ह्यूच बोलायचं नाही सर. प्री निघू द्या, मेन्स निघू द्या, मग इंटरव्ह्यूच बोला. अरे बाबा, पण असं अधिकारी लोकांनी, भावी अधिकारी आहेस ना तू, अधिकारी लोकांनी असं रडून कसं जमल सांग मला? बरं ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नावर वळूया.
तू मला तुझं रोजचं डेलीचं रुटीन सांग बरं, नेमकं काय करतोस तू? हा तर सर सकाळ सकाळ उठतो बरं का, आपल्याला गावाकडची सवय आहे. तर सकाळ सकाळ उठतो आम्ही आणि बसतो. आपलं रिव्हिजन असते, रिव्हिजन करतो सर. रिव्हिजन मारायची असते सर, आम्हाला शिकवलंय रिव्हिजन. एक मिनिट. ही रिव्हिजन काय असते नेमकी? कोणत्या प्रकारची रिव्हिजन करता तुम्ही? सर म्हणजे रिव्हिजन करावी लागते सर. म्हणजे सर एमपीएससी युपीएससी आम्हाला द्यायची ना, तर मग सर रिव्हिजन करावी लागते हे आम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून आम्ही रिव्हिजन करत असतो सर. हो, पण रिव्हिजन असेल ना, कशाची काय शिकवलंय म्हणजे त्याची सर रिव्हिजन? अजून शिकवलं नाही सर कशाची रिव्हिजन करायची, पण आम्ही सर रिव्हिजन करावी लागते म्हणून करतोय सर. कारण सर एमपीएससी युपीएससी म्हणलं ना तुम्हाला अवघड असतंय, रिव्हिजन करावी लागते. टाकायची एखादी रिव्हिजन. टू कन्फ्युजिंग यार. ओके, ठीक आहे. आणि नंतर ते झाले की सर मग आम्ही सर नाश्ता करायला जातो सर. नाश्ता असतो सर आपला दाबून. रात्रभर खाल्लेलं नसतंय. सकाळ सकाळ आम्हाला शिकवलंय सर नाश्ता करायचा, ती बी दाबून. अच्छा, नाश्ता करता तुम्ही. नाश्त्यामध्ये काय घेता? हा सर नाश्त्यामध्ये सर आम्ही सर पुण्यात सर पोहे खातो सर आम्ही. ओह, पोहे. ऍब्सोल्युटली, मला पण खूप आवडतात. एमपीएससी युपीएससीचे कुठल्याही पोराला सर तुम्ही विचारा, नाश्ता काय केला म्हणलं की सर त्या तोंडून निघणार सर पोहे, ती बी दाबून. तर्री पोहे. नाश्ता करून नंतर नाश्ता झाला की सर चहा, अमृततुल्य चहा. ऑफकोर्स, नाश्ता चहाशिवाय नाश्ता अपूर्णच आहे. बरोबर आहे. चहा घेतो सर, कारण सर चहाशिवाय तर येत नाही सर. तरी आली की सर अभ्यास छान होतो, असं आम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं. चहा घ्यायचा सर, डोकीदुखी ही सगळं काही जरी असलं का एक चहा मारायचा सर. चहा प्यायच नाही सर, एक चहा मारायचा, एक कप चहा मारायचा. अंगात तरी आली मग सगळी कामं होते बघा, सटासट. अच्छा, ओके. नाश्ता करून चहा घेतला की सर, चहा पोहे झालं की आम्ही सर जातो रूमवर जातो सर. खुली अभ्यास करायला आलोय सर आपण, इथं बरोबर वाटत नाही सारखं इकडे तिकडे हिंडणं, त्याच्यामुळे सर खोलीवर जातो आम्ही, रूमवर. ओके. रूमवर काय करता? रूमवर तुम्ही आता अभ्यास करायला बसणार, राईट? ऍज अ एमपीएससी युपीएससी स्टुडंट जे करतात. नाही सर, खोलीवर सर दप्तर घ्यायला सर, वह्या पुस्तकं जी असतात आपली ती खोलीवर ठेवलेली असतात. रूमवरून मग दप्तर ही घेऊन आम्ही लायब्ररीला जातो सर. लायब्ररी अभ्यासिका लावली ना सर, लायब्ररी. अच्छा, म्हणजे रूमवर तुमचा अभ्यास होत नाही, मग रूम कशाला गेली? रूम मध्ये सर कसं अभ्यास होत नाही, जरा मन लागत नाही, आम्ही जातो लायब्ररीला अभ्यासाला. त्यानंतर आता होणार आहे तुमचा अभ्यास चालू? नाही सर, तुम्हाला मगाशी म्हणलं नाही का मी सर एक चहा मारतो सर लायब्ररीच्या खाली. चहा कुठून मध्ये चाला अजून? कारण सर तुम्हाला म्हणलं नाही का मी, कुठल्याही गोष्टीला पहिल्यांदा सर सांगितलंय तरी पाहिजे ना सर. अभ्यास करणार आहे आता, फ्रेश माइंड वाटलं पाहिजे, त्याच्यामुळे सर लायब्ररीला गेलं की पहिल्यांदा एक चहा मारतो सर. चहा मारायचं तुम्हाला म्हणलं ना, प्यायचं नाही, मारायचं सर. हा सर. आणि नंतर आता बसणार, आता करणार अभ्यास? नाही सर, म्हणजे आता कसं टाइम झाला सर आता ऑनलाईन क्लासचा. एक मिनिट. तुम्ही क्लाससाठी आला बार्शीवरून पुण्याला, तुम्ही इथं येऊन ऑनलाईन क्लास काय करताय मग? म्हणजे कसं आहे, आता आलो लायब्ररीत आलो, मग आता ऑनलाईन क्लास आहेत, ते ऑनलाईन क्लास करायचे सर. अच्छा, ठीक आहे. ऑनलाईन क्लास तुम्ही चालू केला, त्यानंतर ऑनलाईन क्लास कोणत्या सब्जेक्टचा? कशाचे म्हणजे सर क्लास करतो आपण सर, C++, पायथन ही पण शिकतोय सर मी साइड बाय साइड, त्याच्यामुळे त्याचे सर ऑनलाईन क्लास चालतात, ते मी क्लास करतो सर. C++, पायथन? एक मिनिट. तुम्ही एमपीएससी युपीएससी करायला ना? हा सर. नाही सर, कसं आहे सर, पोटा पाण्याचं पण बघावं लागतंय ना. पोटा पाण्याचं म्हणजे ऍक्च्युली तुम्ही क्लिअर नाही आहात की तुम्हाला एमपीएससी करायची युपीएससी करायची, राईट? बघावं लागतंय सर पोटा पाण्याचं. एवढी सर जत्रा भरली सर इथं, एमपीएससी युपीएससी, त्याच्यामुळे सर आपलं
आपण आपलं सेफ म्हणतात का नाही, सेफ फील्ड, आपली सेफ सेफ साईड तीच खेळतोय सर. C++, जावा, पायथन, काही विचारा सर, आपण सांगू शकतो, म्हणजे क्लास झाल्यानंतर सर. अच्छा ठीक आहे, मग ते 2 तासाचे लेक्चर झाले तुमचे ऑनलाईन. हा सर. ओके, त्याच्यानंतर हा सर, आता झालं लायब्ररीतनं सर आम्ही निघतो सदाशिव पेठेत सर, क्लास आहे सर आपला ऑफलाईन. अच्छा, फायनली क्लास चालू होणार आहे यांचा ऑफलाईन. क्लासला जाणार सर आता, कारण सर अर्थशास्त्राचा क्लास आहे सर, आपण बुडवत नाही. अर्थशास्त्र जे असले पैशाचा विषय असला का सर आपण स्ट्रिक्ट राहतो सर भरपूर, त्याच्यामुळे आपण अर्थशास्त्राचा क्लास आपण करतो. त्याच्यानंतर ते झाले. काय शिकता तुम्ही अर्थशास्त्रामध्ये? सर अर्थशास्त्रामध्ये सर म्हणजे सर मित्र कधी कधी रात्री काय करतात, आपल्याला म्हणतात दगडूशेठला जाऊन येऊ, आणि तिथं अचानकच काय माहित सर मला 300 रुपये मागतात आणि परत मला घरी जा म्हणते. त्याच्यामुळं हे अर्थशास्त्र मला शिकायचंय, नेमकं पैसे माझे चाललेत कुठं मला समजना झाले. मित्रांना देतोय पैसे सर 300 रुपये, पण सर पैसेच वापस येणं झाले, त्याच्यामुळे सर अर्थशास्त्र शिकतोय सर. एक मिनिट, आपल्या चॅनलवर पहिलाच एपिसोड आहे, बंद करायला लावू नका. थोडं सभ्य बोला. 300 रुपये, ओके ठीक आहे. हा आपण सब्जेक्ट नंतर बोलूया. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला पुणे कसं वाटलं? पुण्याची माणसं कशी वाटली? पुण्याची माणसं सर, मी स्वतः 10 सोलापूरच्या पोरांसोबत राहतोय, एक जण नाही इथं पुण्याचं असं दिसत मला की बाबा पुण्याचं आहे. क्लासमध्ये गेलो सगळे आमच्या इकडचीच पडलेत, लातूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पंढरपूर, सोलापूर, बार्शीची तर आहेत. पुण्याची माणसंच मला इथं दिसत नाहीत सर. पण पुणे काय सर, पुणे मरणाचं ट्रॅफिक मरण. एक मिनिट, एक गप्रे. आज या ठिकाणी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका याबद्दल काही ऐकून घेतलं? हे 2 मिनिट शांत बस रे तू. याबद्दल काही ऐकून घेतलं जाणार नाही. ज्या पद्धतीनं मी जातीनं त्या ठिकाणी लक्ष घालून सगळी कामं करून घेतोय, त्या पद्धतीनं आज या ठिकाणी एकही प्रश्न उचलला कोणी झाला नाही, अशा पद्धतीचंच काम आम्ही आज या ठिकाणी तिथं करतोय. अरे आम्हाला पण वाटतंय कधी कधी मुख्यमंत्री व्हावं, पण सॉरी राजकारण हा माझा भाग नाहीये. जे राजकारणी आहेत त्यांनीच त्यांचा काम त्यांनीच करावं अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही मला जे म्हणायचं होतं की तुम्ही पुण्याबद्दल म्हणून अत्यंत विकसित झालेलं आहे पुणे, आणि तुमच्यासारखी जी मुलं येतात त्यांच्यासाठीच पुणे आहे, सामावून घेतं सर्वांना. तर पुण्याबद्दल अशा गोष्टी करू नका. ठीक आहे, तुमचा क्लास वगैरे झाला, ओके. त्यानंतर तुम्ही जेवणाबद्दल तुमचं काय मत आहे? जेवण तुम्ही कुठं करता? जेवण हे तर कुठं मिळतंय काय सर? मेसला जेवतो सर आम्ही, मेसला. त्या मेसची सर आमटी फिल्टरला टाकली का पाणी निघल त्याच्यातनं, प्युअर पिऊ शकता तुम्ही. पाण्यासारखी आमटी, कागदासारख्या चपात्या. काय जेवायचंय सर? 10 किलो वजन उतरलंय सर माझं. 8. जेवण नाही सर इथलं बरोबर. जेवण सर आमच्या इकडं तिथं बरं वाटतंय, असलं जीव वाटत नाही इथं पुण्यात. अच्छा ठीक आहे, हे जेवण जर तुम्हाला आवडत नाहीये तर तुम्हाला नेमकं जेवण आवडतं तरी कोणतं? तुमचे म्हणजे अशी स्पेशल कोणती रिक्वायरमेंट आहे का? कोणतं हॉटेल वगैरे? सर हॉटेल आमच्या इकडं हॉटेलमध्ये असं तसं नाही. तुम्हाला वार बी सांगतात कुठला वार आहे, असे तसे हॉटेल नाहीत सर. ही कोणती हॉटेल आहेत? हॉटेल भाग्यश्री, हॉटेल अंबादास, हॉटेल तिरंगा, हॉटेल विकास. नात करती काय? यायलाच लागतंय. ढवारा मटन 250 रुपये अनलिमिटेड, बाटली फ्री. वार शनिवार 2 वह्या भरल्यात सर, नोंदी घेतल्या होत्या. हॉटेल बंद आहे म्हणून, हॉटेल भाग्यश्रीच्या. तुम्ही या सर, तुम्ही जर आले का तुम्ही बी म्हणचाल यावंच लागतंय. तुम्ही बी या, तुमच्या दोस्ताला सांगा.
अच्छा ठीक आहे. तर ऍक्च्युली हा एपिसोड झाला चांगला, बट आय थिंक नॉट दॅट काइंड ऑफ नॉलेजेबल. आपण ट्राय करू नेक्स्ट एपिसोडमध्ये एखाद्या चांगल्या नॉलेजेबल पर्सनला. ऍक्च्युली तुम्ही पण नॉलेजेबल पर्सन आहात, म्हणजे हळूहळू जसे क्लासेस तुमचे होतील, तुम्ही अजून शिकाल, तुम्ही अजून नॉलेजेबल व्हाल, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये एका नवीन व्यक्तिमत्वासह. कारण ऍक्च्युली मला पण आता जरा वेळ होतोय, जरा जायचंय, काम आहे. ते आणि तुमचं पण एक तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही ती सदाशिव पेठेमधली ती पोळी भाजी केंद्र आहे ना, हा, थर्ड क्लास जेवण, तुमचे बिल पेंडिंग आहे तुमचं. ऍक्च्युली ते पोळी भाजी केंद्र मीच चालवतोय. धन्यवाद, धन्यवाद बास, आमची जिरली. तुम्हाला काय आमचा जय महाराष्ट्र. चला, जय महाराष्ट्र. डन डन.